चिमुकलीच्या छळानंतरही तिच्या आईवडिलांना धमकावणाऱ्या तपास अधिकारी सुनील थोपटेंची चौकशी का नको हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो। सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चिमुकलीच्या पालकांनी तपासलं। तपासात कच्चे दुवे ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नको हाही माझा सवाल आहे। तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करायला 12 तास का लागले? व्हिडिओ शूटिंग सगळं होतं तरी देखील पाळणाघर चालवणाऱ्या प्रियंका निकमला पोलिसांनी का सोडून दिलं? तिला ताब्यात का ठेवलं नाही? तिची चौकशी का केली नाही? मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, तरीही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे कसे काय दाखल केले? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी का केला? प्रियंका निकमला वाचवण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्याची किरकोळ कलम लावली का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। चिमुकलीला मारत असताना इतर मुलांना काही औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत ठेवले का याचीही चौकशी होणं गरजेचं आहे, पण पोलिसांना त्याचा तपास करणं महत्त्वाचं वाटलं नाही हेही आता समोर येत आहे। या सगळ्या संदर्भात नवी मुंबई पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय ते आम्ही जाणून घेतलं। तिला डे केअर साठी ठेवलेलं होतं। तो तिचा पहिलाच दिवस होता आणि संध्याकाळी ज्यावेळेस ती आई परत आली त्यावेळेस ती या मुलीला जखम झाल्याचं लक्षात आलं आणि ती वॉमिटिंग करत असल्याचं लक्षात आलं। त्या तक्रारीवरून आपण डे केअर चालवणाऱ्या आणि त्या ठिकाणी मदत करणाऱ्या ज्या 2 महिला आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे।